अजित पवार यांच्या सिंचन बॉम्बनंतर राजकारण तापलंय. पैसा कुठून येतोय हे अजित पवारांनी सांगितलं, मात्र त्यांनी कोड्यामध्ये बोलू नये असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. गुप्तपणे फायली काढून ब्लॅकमेलिंग सुरू आहे असा आरोपही राऊतांनी केला. तर निवडणुकीनंतर पुन्हा खुर्ची लावून बसतील आणि या फायली दाबतील असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. तर पुणे पिंपरी मनपा निवडणुकीत अजित पवारांना निगेटिव्ह दिसत असेल म्हणून ते असे आरोप करत असतील असा टोला बावनकुळेंनी लगावलाय. सत्ताधाऱ्यांना पैसे कोणाकडे आहेत? पैसे शिंदे गटाकडे आहेत, भारतीय जनता पक्षाकडे आहेत, अजित पवारांकडे आहेत. हा पैसा येतो कुठून हे अजित पवारांनीच काल सांगितलं. कशा फायली शेकडो कोटीच्या बेकायदेशीरपणे मंजूर करण्यासाठी आल्या. मग हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे, शिंदेच्या बाबतीत आहे, शिंद्यांच्या बाबतीत आहे, त्यांच्या मिंध्यांच्या बाबतीत आहे, अजित पवारांच्या बाबतीत आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या बाबतीतही आहे ना. त्याच्यामुळे निवडणूक आयोग किंवा या राज्यातलं अँटी करप्शन ब्युरो हे काय करत आहे? हे काही करणार नाही. अजित पवार म्हणताय तेही खरं आहे, भारतीय जनता पक्ष म्हणते तेही खरं आहे, हे त्यांच्यावर आरोप लावत आहेत तेही सत्य आहे, त्यांनी लावलेले आरोप आहेत हेही सत्य आहे. मग हे सर्व सत्य उघड कोण करणार? एकीकडे उद्या निवडणूक संपली की खुर्ची लावून बसतील, सगळ्या फाईल दाबतील, प्रकरण घोटाळे सगळे दाबणार आणि पुन्हा सोबत नाश्ता, सोबत जेवण, सोबत सत्ता, सोबत पैसा, सोबत लूट महाराष्ट्राची. हे सगळं संगणमतानं होईल. ही सगळी नुरा कुस्ती आहे. 99च्या वेळी ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं. पण आता इतक्या उशिरा हे सांगून किंवा अशी फाईल आली होती त्यामध्ये असं लिहिलं होतं, जनता याला विश्वास करत नाही. अजितदादाकडून या अपेक्षा नाहीच आहे. मग 99 ते 2026 हा काळ सोडून अजितदादा आत्ता थोडा त्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या निवडणुकीच्या त्या ठिकाणी थोडा मला वाटतं की त्यांना निगेटिव्हिटी दिसतं यांच्याबद्दल, त्यांच्या निवडून येण्याच्याबद्दल त्यांना निगेटिव्हिटी वाटत असेल.